दौंडचा एक मुलगा माझ्याकडे झूम मीटिंगमध्ये मला भेटला. तो म्हटला, सर मी शिक्षक आहे आणि मला टिश्यू पेपरचा बिझनेस सुरू करायचा आणि तुमच्याकडून माहिती पाहिजे. त्याला सगळ्यात बेसिक 3 प्रश्न महत्त्वाचे आहेत. नंबर 1, टिश्यू पेपरचं कुठे शॉर्टेज आलंय का? नंबर 2, हॉटेलमध्ये गेल्यावरती तू कोणत्या ब्रँडचा टिश्यू पेपर वापरतो? आणि नंबर 3, तू शिक्षक आहे तर तुला हॉटेल टू हॉटेल फिरून डोर टू डोर फिरल्यासारखं हॉटेल टू हॉटेल मार्केटिंग करणं शक्य आहे का? मला अच्छा ह्या 3 प्रश्नांचा मी अभ्यासच नव्हता केला. मला असं वाटलं की मी युट्यूबवर व्हिडिओ बघितली, मशीन जरा सोपी वाटली, करायला पण सोपं आहे, पैसे आहेत आपल्याकडे 4-5 लाख रुपये, करून टाकू. एक लक्षात घ्या, कोणताही बिझनेस निवडताना मी जे मगाशी या मुलाला जसं सांगितलं, सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही जो बिझनेस निवडताय तो तुमच्या प्रोफाईलला कनेक्ट होतोय का? तुमचा प्रिव्हियस एक्सपिरियन्स त्यात आहे का? तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही तो बिझनेस करताय? मार्केटची नक्की डिमांड काय, नीड्स काय, नक्की मार्केटिंग करताना तुम्ही काय ट्रिक वापरणार? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जर अगोदर केला तर निश्चित पुढे तुम्हाला व्यवसाय उभा करणं आणि तो सक्सेसफुल करणं दोन्ही गोष्टी शक्य होऊ शकतात. माझ्याकडे बराच वेळा बिझनेस सुरू झाल्यानंतर लोक येतात की सर आता पुढे कसं वाढू. अर्थात आम्ही त्यांना कन्सल्टेशन करतो, पण त्यांच्या अनुभवातून मला ज्यांना नवीन सुरू करायचं ना त्यांना स्पेशली सांगायचं की बिझनेस निवडताना आणि ऑपरेशन मॅनेजमेंट शिकणं खूप गरजेचं आहे. येणाऱ्या माझ्या असंख्य वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला या गोष्टी शिकायला मिळतील. तेव्हा स्टे ट्यून करा आणि लवकरात लवकर स्वतःचा बिझनेस सुरू करा. धन्यवाद.